एका लग्नाची दुसरी गोष्ट. अगं हो ग बाई, ते माहीमचा आहे ना कार्यक्रम भजनाचा, तो पुढच्या महिन्यात हे माहितीये मला. मी तुला फोन केला ते आपली परवा मीटिंग जी होती ना मंडळाची, ते एक मिनिट. काय ग राधा? हा, तर ते शुभदाला परवा जमत नाहीये, तर उद्या जमेल का असं बाकीच्यांना विचारायचंय. हा हा, तर तेवढं मला सांग विचारून सगळ्यांना. मी ठेवते आता. हा अच्छा. काय ग? काय नाही, कामात का? नाही ग, काय हवंय का तुला? हा, तो एक फोटो सापडला होता घनश्यामच्या कपाटात. हा, कुठे मिळाला ग हा फोटो तुला? घनश्यामच्या कपाटात. अगं ही पूर्वा घनश्यामची बालमैत्रीण. काय यांचं चाललंय काही कळत नाही. म्हणजे यांचं नक्की ठरलेलं आहे का नाही? मी बघ ना, तो घनश्याम तिथे हैदराबादला ट्रेनिंग घेतोय आणि ही मला सांगते की अजून अमेरिकेला जायचं नक्की नाही. अरे एवढा मोठा निर्णय जो लग्नाच्या आधीच राधाला ठाऊक होता म्हणे, त्याबद्दल ही इतकं कॅज्युअल कसं काय बोलू शकते? कसं झालं माहितीये का, लहान मुलं तोंडी परीक्षेला तयारी नसली की कसे बरोबर नेमके चुकीचे शब्द वापरतात आणि मग कळतं अभ्यास झालेला नाही. तसं झालं दोघांचं. काय मला हे काय मला हे कुकुला बाळ समजतात काय रे? तू तुझ्याशी काय बोलणार? माझ्याशी कोण बोलतं का पप्पा? पप्पा तुम्ही सोडून ना माझ्याशी कोणी नीट बोलत नाही, वागत नाही. सगळी उपेक्षाच चालली आहे माझी. खर तर तू इतका गुणी आहेस तर खरं पप्पा, असं तर नसेल की अमेरिकेला जाण्यावरूनच त्यांच्यामध्ये मतभेद असतील? कारण काय परीक्षा लेखी असो की तोंडी, राधाची चूक होऊच शकत नाही. आणि मग घनाला काठावर पास करण्यासाठी राधा प्रयत्न करत असेल, घनाला अमेरिकेला जायचंय पण राधाला जायचं नाही, आणि म्हणून दोघांमध्ये खूप वादावादी होत असत. असं कसं? घनश्याम तिथे अमेरिकेमध्ये, इथे कसं संसार होईल त्यांचा? नाही, कदाचित त्यांना संसारही करायचा नसेल. काय म्हणाला तू? जीव आहे म्हणून वळवळतीये काय आता? का आनंद जरा जास्त झालाय तुला? कदाचित नसेल. सॉरी पप्पा. एक भरतो. नाही रे, नाही म्हणा. ही टेन्शन जरा सहन होत नाहीत रे एकट्याच्यानी. काय बघ, अरे आनंद लुटायला बसलं ना तरी आनंद मिळत नाही. डोक्यात कायम मोठ्यावर जरा मोठा. खूप जमायचं त्या दोघांचं. हो का? तरीच मला वाटलंच कोणीतरी मैत्रीण असणार घनश्यामची. त्याशिवाय उगाच कोणी आपल्या कपाटात असा फोटो नाही ना ठेवणार. मला माहित नव्हतं. अर्थात काही सगळं मला सांगितलंच पाहिजे असं काही नाहीये. अगं घना खूप हळवा आहे तिच्या बाबतीत.
म्हणून नसेल बोलला. एकाच शाळेत होते दोघ जण, अगदी पहिलीपासून एका वर्गात. अभ्यासही एकत्रच करायचे. खूपदा यायची घरी अभ्यासाला. मला म्हणायची, काकू आम्हाला चहा करून द्या अधूनमधून, नाहीतर घना झोपेल आणि त्याचा अभ्यास होणार नाही. म्हणजे घनाच्या अभ्यासाची त्याच्यापेक्षा हिलाच जास्त काळजी असायची. पुढे लग्न झालं आणि नवऱ्याबरोबर लंडनला गेली. भारतात आली तेव्हा आधी इथे आली भेटायला. म्हणाली, काकू मला तुमची आणि घनाची खूप आठवण येते हो. फार गोड पोरगी. पण दुर्दैव, लग्नानंतर वर्षभरातच ऍक्सिडेंट मध्ये गेली कपूर. किती सुखात होती तिच्या संसारात. पण आता फक्त आठवणी राहिल्या तिच्या. मला म्हणाली ती, काकू परत येईन तेव्हा तुमच्या हातचं आंब्याचं लोणचं घेऊन जाणार मी लंडनला. ते द्यायचं राहूनच गेलं. तीच निघून गेली कायमची. वय होतं का ग तिचं असं जायचं. ही गोष्ट घनाने खूप मनाला लावून घेतली, म्हणून तिचा विषय टाळतो तो. आपण कसं गृहीत धरलेलं असतं ना की अमुक एक ही व्यक्ती आपल्या आयुष्यात असणारच आहे कायमची, आणि अचानक खरंय तुमचं आई. आपण गृहीत धरतो समोरच्या माणसाला आणि मग मनातल्या कितीतरी गोष्टी बोलायच्या राहून जातात. जिथे होता तिथे ठेवशील का फोटो? सॉरी घनश्याम, सॉरी. वैनुडी आहे ग? प्रभातशी बोलणं झालेलं दिसतंय. आणि तो मला असं म्हणाला की त्याने मला खूप मिस केलं. मीच मूर्ख आहे. मी वेड्यासारखी चिडचिड केली. तो एक दिवस माझ्यावर चिडला तर. पण आता मला ना परत मस्त वाटतंय, असं हिरवगार वाटतंय. पाऊस पडून गेल्यानंतर असं चिंब चिंब वाटतं ना, तसं वाटतंय. गुड 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 गुड. आता याबद्दल ना आपण एक पार्टी करू मस्त. पण फक्त तुझी आणि माझी पार्टी. का? प्रभातला बोलवू की पार्टीला? एक सांगते दुसरीला हळूच तिच्या कानात, एक सांगते दुसरीला हळूच तिच्या कानात, झोक्यावरती दोघी जणी एकमेकांच्या मनातली बात. हळूच सांगते ती तिला, येणार ग पाहुणा मागायला माझा हात. लिसन, कविता केलीस ना तू आता काहीतरी? मी पूर्ण नाही ऐकली, मला ऐकव ना परत एकदा. हो कविता. हो मग ऐकव ना. नाही म्हणजे कविता केली. सिक्रेट कविता आहे का तुमची काही?
नाही असं काही नाही सिक. मग ऐकव ना. हा मी कविता केली. वहिनी कविता केली, वहिनीला ऐकवली. ती इतकी वाईट झाली की मला माझ्या डोक्यातनं गेली. वीस मुलगी इकडे बघ, इकडे बघ. आतापर्यंत तुझ्या सगळ्या कविता घरातल्या सगळ्या माणसांना ऐकवायचीस आणि राधा तू आल्यापासून ना हिला आमची किंमत उरलेली नाहीये. फक्त तुला ऐकवते ती कविता. नाही काकू असं काही नाहीये. बस का नको मारूस, मग ऐकव कविता. काकू मी काय म्हणते, आपण सॉरी मी वेगळ्याच विषयावर अरे मी बोलते. आपण मागे एकदा झोपलो होतो ना सगळे असे बाहेर गाद्यावर टाकून, तसं झोपलो का सगळे एकत्र? म्हणजे काय, आता गंगा आणि यमीला सुट्टी लागली ना, मग मज्जा येईल सगळ्यांना. धमाल येईल खूप. काकू प्लीज ना, प्लीज. चालेल चालेल, माझी काही हरकत नाहीये. चालेल, तुम्ही तुमची पांघरुणं घेऊन या, मी गाद्या घेऊन येते. मी वेगळा विषय वगैरे काही नाही ग. मला डोळा लागला ना की तुम्ही तुमच्या सिक्रेट गप्पा मारायला मोकळ्या. काय हो काकू, नाही खरंच असं काही नाहीये. हो, ती कविता ऐकवशील जी आत्ता ऐकवली? गादी आणि पांघरुण आणते खोलीत ना, नंतर मी पण आले चादर घेऊन. काय काकू, आठवण येते घनश्यामची? नाही नाही नक्की? हो खरंच नाही. आता तो नाहीये खोलीत तर झोप नाही ना लागत एकटीला? तू चेहऱ्यावर किती दाखवायचा प्रयत्न करू नकोस ग, पण मला कळतंय मिस करतेस ना घनश्यामला. चादर घेऊन येते. हे काय करते मी अशी नाहीये. मला एकटीला राहायला, एकटीला वावरायला, एकटीला झोपायला कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसेल. कारण पप्पा सोडता माझं कधीच कोणावाचून काहीच अडत नाही आणि अडणारही नाही. मग मी अशी का वागतेय? नाही, मी अशी नाहीये. मी अशी नाहीये. मला वाटलं होतं की आपण झोपूया सगळे बाहेर, पण आज नको, आपण परत कधीतरी करू हा प्लॅन. मला पण सवय करायला पाहिजे ना आता. कसली? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हे बघ, मी इकडे झोपणार आहे, माझ्या बाजूला राधा वहिनी, इकडे आई आणि तिकडे कुळताई. हे नाही रे, मी इथे झोपणार आहे आणि इकडे राधा वहिनी झोपणार. चल जा, मी इकडे झोपणार आहे, त्या साईडला राधा वहिनी. ऐका माझं, मला आता राधा वहिनीशी जरा महत्वाचं बोलायचंय, त्यामुळे तुम्ही दोघे पटकन झोपून जा. हा, आम्ही नाही झोपणार. अरे लहान मुलं तर लवकर झोपतात. मी लहान नाहीये. मी पण लहान नाहीये. हो का? मी पण सगळ्यांना असंच सांगायचंय काही दिवसांपूर्वीपर्यंत. पण मी तुमच्यापेक्षा मोठी आहे ना, त्यामुळे मला नक्की माहिती आहे की तुम्ही दोघे पटकन झोपणार आहात. चल, कितीची बेट लावतेस? काय म्हणलास? कितीची बेट लावतेस? सुप्रिया काकूला सांगू का दिग्या काका सारखं बेटिंग करत होतास म्हणून? मी काहीच म्हटलं नाहीये. मी फक्त एवढंच म्हटलंय की मी रात्री खूप वेळ जागणार आहे म्हणून. बरोबर, ऐका माझं ऐका. समजा मी हरले ना, तर मी माझ्याकडचं मोरपीस देईन तुम्हाला. काय ते मोरपीस नकोय आम्हाला. अरे मग काय हवंय? मला तुझ्याकडचे हेडफोन्स दे. मला तुझा नाईट ड्रेस दे फुलपाखरांचा. तुला तर होणार आहे का वेळी? बरं ठीक आहे, डन.
पण समजा मी जिंकले तर तुम्ही मला काय देणार आहात? मी माझ्याकडचा सीझन बॉल देईल तुला. आणि मी माझी रॅकेट देईन तुला. बघा नंतर यात चिटिंग करायची नाही. दादा काही नाही ग, जिंकू आपण. आम्हीच जिंकणार. अगोच दोघोच. अघाच. काकू झालं झालं, 1-2 मिनिटं थांब, आले. नाही मी काय म्हणते, मी माझ्याच खोलीत झोपते. का ग बेत का बदलला जसा अचानक? नाही उगाच सगळी अंथरुणं बाहेर काढा घाला, वेळ जाईल, उगाच काम वाढेल. चल ग, अंथरुण काढाय घालायला किती वेळ लागतो? 5 मिनिटाचं काम आहे ते. आणि तुला बाहेर झोप पण माहितीये ना किती मस्त लागते ते. गेल्या वेळी सकाळी 9 वाजेपर्यंत झोपून राहिली होतीस. हो पण उद्या तशी झोप लागली तर मला ऑफिसला उशीर होईल. होऊ दे ग, होऊ दे उशीर. ऑफिस काय नेहमीच आहे. एक दिवस झोप गाढ, नाहीतरी ना घना नाहीये तर अस्वस्थच झोपतेस रोज. मस्त रात्री गप्पा मारू, धमाल करूया. नाही नको काकू, खरंच नको. ऍक्च्युली मी खूप दमली आहे, मी जाते माझ्या खोलीत. सॉरी. काय ग, काय झालं? काही नाही, खरंच काही नाही काकू. म्हणजे मला वाटलं होतं की आपण झोपूया सगळे बाहेर, पण आज नको, आपण परत कधीतरी करू हा प्लॅन. मला पण सवय करायला पाहिजे ना आता. कसली? घनश्याम अमेरिकेला निघून गेल्यावर एकटीनं राहायची? पण तेही थोडेच दिवस. घनश्यामच्या मागोमाग तूही निघून जाशील अमेरिकेला. की तुला सुद्धा मनापासून असं वाटतंय घनश्यामने थांबावं इथेच? काकू मला खरंच उद्या सकाळी लवकर निघायचं ऑफिसला जायला. मला लवकर झोपायला लागेल. आपण नंतर बोलूया या विषयावर प्लीज. सॉरी. अत्ती तू? हो. अरे बेबी तू? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनश्याम अमेरिकेला जाऊ नये असं तुलाही वाटतंय का? मला वाटतंय. का? त्याच्यासाठी म्हणजे तो असं राहू नाही शकणार घरापासून इतका लांब, आणि त्याचं करिअर भारतात पण होऊ शकतं. पण मी कसं सांगणार ना त्याला? कुठल्या हक्काने सांगणार मी त्याला? अच्छा, म्हणून चिडचिड होतीये का माझी? नाही नाही नाही, मी बाहेर झोपायचा प्लॅन केला आणि तो मीच कॅन्सल केला, त्यामुळे पोरं हिरमुसतील म्हणून मला वाईट वाटतंय. पण मी बाहेर झोपायचा प्लॅन का केला? तू जशी नाहीयेस ते दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस राधा. त्याचे परिणाम आहेत हे सगळे. काय आहे हे टिपिकल वागणं, ही टिकली, मंगळसूत्र, स्वयंपाक बिपाक, हे सगळं किती दिवस करणार आहेस तू? ठीक आहे, हे सगळं नाटक आहे, पण हे सगळं खरंच होऊ लागलंय असं वाटतंय मला आता. नाही नाही, खरं काय आणि खोटं काय हेच कळेन असं झालंय. पप्पा म्हणतात मी बदलली. खरंच बदललीये का मी? नाही नाही, राधा देसाई अशी नाहीये. ती जशी ब्लंट आणि रोकटोक आहे ना, तशीच ती राहायला हवी. राधा, तू जशी नाही आहेस तशी आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं का? हा. आलो आलो. अरे एकदम अचानक काय, किती वेळ दार उघडाला? का चावी नाहीये का तुझ्याकडे? चावी नाही का? उघडू शकतात ना दार? चावी आहे तरी काय झालं? कुठे काय झालं?
नाही डोळे तारवटले तुझे, लाल झाले डोळे, काय रडलेस वेडलेस का तू? रडते का मी कधी पप्पा? रात्री काम करत बसलो ते जागरण झालंय. कॉफी करून आणतो. कॉफी नकोय मला. काय झालंय? घनश्यामशी काही भांडण वगैरे झालंय का? घनश्यामचा काय संबंध आहे? माझ्या आयुष्यातली प्रत्येक घटना त्याच्याशी निगडीतच असू शकते का? वेगळं काही घडू शकत नाही का माझ्या आयुष्यात? काही घडू शकतं. रस्त्यातनं येताना मी एखादा ऍक्सिडेंट बघितलेला असू शकतो. काय मिरवणुकीच्या लाऊडस्पीकरमुळे डोकं दुखू शकतं. बेसिन तुंबलंय म्हणून माणूस चिडू शकतो. क्लायंटशी भांडण झालेलं असू शकतं. काही कशामुळे चिडू शकतो माणूस. बरं मग मला आता सांग की आता जे डोकं फिरलं आहे ते घरात बेसिन तुंबल्यामुळे का लाऊडस्पीकरच्या गोंगाटामुळे? पप्पा मी गमतीच्या मूड मध्ये नाहीये. तुम्हाला ना एक तर माझी काळजीच नाही अजिबात. तुम्हाला आनंद होतो ना असं म्हणायला मी बदललीये. मला अजिबात आनंद होत नाही सांगताना. मी काही टॉलरेट करायला लागले आजकाल. घनश्याम आहे ना पप्पा, त्याचा आंघोळीनंतरचा ओला टॉवेल बेडवर टाकतो ते सुद्धा मी सहन करते. शम ऑन मी. मला मी पूर्वीचीच आवडते, हे आवडत नाहीये मला काही. बरं बा आता तू माहेरी आलेली आहेस, आता शांतपणे बस. आता इथे तू रागावू शकतेस, माझ्यावर चिडू शकतेस. हे बघा मी उगाच चिडत किंवा रागवत नाही पप्पा. तुम्ही खूप राडा करून ठेवलाय घरात म्हणून चिडलीये मी. हा राडा? हो. कुठे आहे राडा? हे कुठे आहे? आहे दाखवते. हा कुठे आहे राडा? कुठे आहे? केस पडलाय. हा जेवणात जाईल केस पप्पा. तुम्हाला काहीच वाटत नाही का? वाटतं ना. काय वाटतं? काही नाही, तू चिडलेली आहेस. पण आता मी जरी तुझा बाप असलो तरी मी परका असल्यामुळे तू का चिडलेस हे तुला मला सांगायचं नाहीये. बघा पप्पा असं काही नाहीये. चिडचिड होऊ शकते माणसाची. आणि घरात अस्वच्छता आहे म्हणून मी आधीही चिडायचे, त्यामुळे मी चिडले. मी बदललेली नाहीये, मी तशीच आहे. अत्ती तू? हो. अरे बेबी तू? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.